तर नमस्कार मैत्रिणींनो, आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तरी बघा, आज उपवास थाळी बनवलेली आहे, म्हणजे रताळा थाळी समजा. रताळ्याचे मी हे पदार्थ बनवलेले आहेत. तर बघा, हे रताळं घेतलं. हे रताळ्याचं आता आपल्याला ना साल काढायचं आहे. पूर्ण असं आपण हे रताळ्याचं ना साल काढून घेऊ. हे बघा, छान असं सगळं असं याचं आपण साल काढतोय. आणि रताळी ना मी अगोदर स्वच्छ धुवून घेतलेली, कारण ह्याला खूप माती असते ना, खूप माती होती. तर स्वच्छ मी अशी धुवून घेतली. हे बघा, आता धुवून घेतल्यानंतर आपण ना ह्याचे तुकडे करूया. खूप कडक आहे रताळं, सुरीने कापत नव्हतं. तर हे बघा, असे छोटे छोटे आपण तुकडे करून घेऊया, की जेणेकरून हे शिजले पाहिजेत. हे बघा, छान तुकडे केलेत असे. हे बघा, आमची माव बघा मध्ये आली, अशीच ती किचनवर मध्ये मध्ये येत राहते. तर हे बघा, छान असे आपण तुकडे केलेत. आणि हे तुकडे ना आपल्याला, मी गॅसवर एकीकडे पाणी ठेवले आणि त्याच्यामध्ये ना शिजवून घ्यायच्यात. तर नक्कीच मैत्रिणी, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील ना, तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. आणि हो, सबस्क्राईब तर जरूर करा हा. आणि तुमचा सपोर्ट तर मला पुढे नेऊ शकतो. तर माझी हे बघा, मी आता हे पाण्यात टाकलेलं आहे. तर ह्याला एका पाण्यातनं मी धुवून घेते, कारण का अगोदर धुवून घेतलेलं आहे. तर आता थोडं पाण्यातनं धुवून घेते स्वच्छ असं. कुठे माती बिती राहिली असेल तर ते निघून जाईल. हे बघा, असे धुवून घेतलं. आणि आपल्याला हे गॅसवर पाणी टाकून द्यायचं. आणि आपल्याला हे बघा, मी गॅस लावला आणि गॅसवर हे उकडत ठेवले. त्याला मऊसर असे उकडायचे आहेत. तर हे बघा, हे दुसरीकडे आपलं हलव्याची तयारी आहे. याचाच मी हलवा करणार आहे, रताळ्याचा हलवा बनवणार. तर हे किसणीवर मी किसून घेते. किसल्याने कसं, जेणेकरून लवकर आपलं रताळं शिजलं जाईल. तसं पण रताळं आपलं लवकर शिजलंच जाते. हे बघा, छान असं पूर्ण ते हे करून घेते. तर हे बघा, हे आपलं पुऱ्यांचं जे तुकडे तुकडे केलेले ना, हे पुरीसाठी आहेत. तर हे पण आपले मऊसर असे शिजलेत, मस्त असे शिजलेत. हे बघा, आता मी सगळे हे ताटात काढलेत छान असे. आणि आता ह्याच्यामध्ये ना मी गूळ टाकणार आहे. हे तीळ टाकले, सफेद तीळ टाकले, थोडी वेलची टाकली. आणि हे बघा, हे गूळ टाकलं. आणि गूळ आपल्याला काय पाक वगैरे करून घ्यायचा नाही, फक्त विरघळून घ्यायचं आहे गूळ. हे बघा, बघू शकता तुम्ही. फक्त आपला गूळ विरघळला ना, मग आपल्याला पुरीचं पीठ तयार करू आपण. हे बघा, छान असं विरघळतं आपला. आणि ह्याच्यात ना मी ना सफेद तीळ टाकलेत. हे बघा, असं हलवायचा, मग लवकर विरघळला जाईल. हे बघा, 1-2 चमचे मी तीळ टाकले त्याच्यामध्ये, जेणेकरून कशी आपली पुरी छान, ते तीळ दाताला येतील ना, पुरी कशी छान लागेल. आणि हे बघा, 3-4 अशा वेलच्या घेतल्यात, त्या सोलून आपल्याला त्याच्यामध्ये टाकायच्यात. अख्ख्या नाही हो. हे बघा, सोलल्या, ठेचल्या आणि टाकल्या. तर हे आहे आपली पुरीची तयारी. तर हे बघा, पुरीसाठी ना मी पीठ वापरले. कोणतं वापरले? तर गव्हाचं पीठ. तर आता तुम्ही बोलाल, उपासाला गव्हाचं पीठ चालणार नाही. तर असं काही नाही, तुमच्या मनावर आहे. आणि हळद टाकले. जर तुम्हाला ह्याचं पीठ घ्यायचं असेल ना, वरीचं, तर वरीचं सुद्धा पीठ घेऊ शकता. आणि हे बघा, उकळलेलं रताळं आपण त्याच्यात सगळं मिक्स करून घेते पूर्ण. हे बघा, हाताने असं चुरगळते. तुम्ही छोट्या चाळणीवर असं किसलात ना, तरी ते सोपं जाईल. पण मी मिक्स चुरगळून घेते. तर हे बघा, आता आपलं पीठ मळून घेते मी छानपैकी असं. आणि याच्यात मी साखर नाही यूज केली, मी गुळच यूज केलं. तर हे आता आपलं गुळाचं पाणी त्याच्यात टाकूया. हे बघा, आणि मस्त असं पीठ मळून घेऊया, थोडं घट्टसर, जेणेकरून पुऱ्या आपल्या लाटल्या गेल्या पाहिजेत. हे बघा, छान असं. तुम्हाला जर हे पीठ वापरायचं नसेल ना, तर तुम्ही वरीचं सुद्धा बारीक वरी करून वरीचं पीठ वापरू शकता. तर आता इथे बघा, आपण हलव्याची तयारी करतोय. तर मी घी वापरले, घी टाकलंय. छान असा घीमध्ये हलवा ना छान होणार आहे. काय नाही, मी फक्त एक अख्खा रताळा घेतलं, अर्धा रताळा पुऱ्यांसाठी घेतला आणि अर्धा रताळा आपल्याला
हलवा बनवायसाठी घेतला. हे बघा छान असं. तर आपल्याला हे ना पूर्ण वितळून घ्यायचं घी. घी वितळवणं का आपलं ते किसलेलं आहे ना आपला रताळं, ते ह्याच्यामध्ये टाकायचं आणि चांगला मस्त असा मऊसर शिजून घ्या. तर नक्कीच गाईज तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर सबस्क्राईब तर करायला विसरू नका. पण तुम्ही मला सपोर्ट केलात ना तर मी पुढे जाऊ शकते. आणि असंच जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझा पुढचा व्हिडिओ येणार तर तुम्हाला तुमच्यापर्यंत लगेच पोचला जाईल. तर हे बघा मी आता किस टाकला. आपण किस केला ना का त्याला टाईम नाही लागत शिजायला. त्याला ना असा मस्त घी तुपामध्ये ना हलवून घेते आणि याला एक 5 मिनटं पकडा. 5 मिनटात आपला हा रताळं शिजलं जाईल. हे बघ छान असं आपण रताळ्याचं हे शिजून घेतो. तर तुम्हाला वाटलं तर आपण ह्याच्यावर हे पण ठेवू शकतो, झाकण ठेवायचं. थोडा वेळ झाकण मी ह्याला पाण्याचा यूज नाही केलेला आहे, झाकण ठेवलेलं आहे. हे बघा मस्त असं हलवून घेते. आता आपलं हे 5 मिनटात रताळ्याचं किस शिजला जाईल. गॅस आपण स्लोच ठेवायचा. हे बघा शिजला का नाही. आता ह्याच्यात आपण साखर टाकतो. साखर तुमच्या आवडीप्रमाणे टाका, कारण रताळं हे गोड असतं. तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढं तुम्ही त्याप्रमाणे साखर टाका. आता हे मी जवळजवळ 4 ते 5 चमचे टाकलेत, कारण का आमच्या घरात गोड पाहिजे जास्त, म्हणून मी साखर जास्त टाकली. हे बघा हे सगळं मस्त असं ना हलवून घ्यायचं. पाण्याचा यूज जरासुद्धा केलेला नाही, बघू शकता तुम्ही. मस्त सगळं असं हलवून आणि थोडा वेळ मी झाकण ठेवलं वरती आणि शिजलं गेलं लगेच. हे बघा बघू शकता तुम्ही. तर ह्याच्यात आपल्याला ना काय नाही बघा, थोडेसे 4 ते 5 बदाम घेतले, 2 ते 3 काजू घेतले आणि वेलची पूड टाकली. बस एवढंच टाकलं मी आणि मस्त ह्याच्यावरती टाकले. झालं आपला हलवा तयार. बघा छान झाला की नाही. आता हे आपल्या पुरीचं पीठ मळून मी पुरींचे गोळे करून ठेवलेले आणि एकीकडे गोळ्याला थोडंसं तेल लावायचं आणि तेलावर या पुऱ्या मी लाटल्या आणि मस्त अशा डम फुगल्या त्या. बघा तेलामध्ये टाकल्यावर ना मस्त डम करून फुगल्या त्या पुऱ्या. आणि या पुऱ्या एवढ्या टेस्टी लागतात ना गाईस, खूप छान लागतात. तुम्ही बटाट्याची पुरी खाता किंवा म्हणजे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पुऱ्या तुम्ही खाताच, तर आपली रताळ्याची पुरी करून खाऊन बघा. उपासाला कशी मस्त छान लागते उपाससाठी. तर हे बघा आपल्या पुऱ्या पण रेडी झालेल्या आहेत. बघा ताट भरला की नाही पुऱ्यांमध्ये. मग तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि लवकर बेल आयकॉन दाबा.